जगातल्या 148 देशांचा सर्वे केला. हॅपीनेस इंडेक्स म्हणजे सगळ्यात आनंदी देश कुठला, तो कुठला का असे ना, भारताचा त्यामध्ये नंबर 128वा आहे. 148 मध्ये 128 आहे. बरं ठीक आहे, 128 असणं इथपर्यंत ठीक आहे, पण पाकिस्तान आपल्यापेक्षा पुढे आहे. म्हणजे पाकिस्तानचा नंबर 108 आहे आणि भारताचा 128 आहे. म्हणजे ज्या देशामध्ये 300 रुपये पेट्रोल आहे लिटर, डिझेल 300 रुपये आहे, खायला नीट नाही, ब्रेड खात आहेत, राहायला नीट घरं नाही, ते माणसं आपल्यापेक्षा आनंदी आहेत. आणि भारतातले सगळे लोक सगळं असून सुद्धा दुःखी आहेत. हे नेमकं का? आपले स्वभाव असे किरकिरे का झाले? का सगळं असल्यामुळं झाले? आपल्याला सुख मिळतंय पण ते भोगता येत नाही का? म्हणजे आपण गाडी घेतो पण त्यात डिझेल टाकण्याची व्यवस्था आपली नाही का? नेमकं काय होतंय याचा शोध जर आपण घेतला तर आपल्याला थोडंसं जुन्या काळाकडे जावं लागेल. आमचे अनेक जुन्या काळचे माणसं इथं बसलेले आहेत. तरुणांना माहीत नसेल, आता तरुण मला माहीत झाले, कारण मगाशी अनाऊन्समेंट झाली की ज्येष्ठांनी मागे बसावं, त्यामुळं तरुण आपोआप पुढं आले आणि ती संधीसुद्धा होती मी तरुण आहे असं दाखवण्याची. त्यामुळे अनेक जण पुढं बसले, त्यामुळे आपोआप इथं 2 भाग झालेले आहेत. ज्येष्ठांना खुर्च्या दिल्या, तरुण समोर बसलेत, आमच्या महिला आहेत. जुन्या काळी तुम्हाला सांगतो, करमणुकीचे काही साधनं नव्हते. रेडिओ नावाचा एक विषय होता. आमच्या वडिलांनी तर एक मोठा रेडिओ घरात घेऊन ठेवलेला होता, पण बहुतेक गावामध्ये गळ्यामध्ये रेडिओ लाटकून फिरणारे अनेक माणसं होते आणि रेडिओचा आवाज ते खूप मोठा करायचे, कारण त्यांना असं दाखवायला लागायचं की माझ्याकडे रेडिओ आहे. आणि बाकीच्यांनाही आनंद वाटायचा, आवाज मोठा कर, कारण आम्हाला ऐकायला मिळते. गाणे सुश्राव्य होते, ऐकावे असे गाणे होते. किशोर कुमार वगैरे, रफी, बिनाका गीतमाला त्या काळामध्ये होती. म्हणजे गायक पूर्ण वेळ गायचा, संगीतकार आधीमध्ये वाजवायचा. आता संगीतकार पूर्ण वेळ वाजवतो आणि जिथे संधी मिळेल तिथं गायक गाऊन घेतो. असे नवीन गाणे आहेत, समजायला अवघड आहेत ते. तर त्या काळात ते असं छान ऐकावे श्रवणी असे गाणे होते. रेडिओला इतकं महत्त्व होतं की हुंड्यामध्ये रेडिओ द्यायचे. म्हणजे त्या काळामध्ये नवरदेव सांगायचा, माझ्या लग्नात माझ्या हुंड्यात मला रेडिओ मिळाला. म्हणजे त्यावेळेस लग्न झाल्यानंतर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. म्हणजे एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. 4 बँडचे 6 बँडचे असे, काहींना बँडच नसायचे. नेमकं बटन बंद करायचं कुठलं आहे तेच सापडत नसायचं. तर असे ते गंमत त्या काळामध्ये होती, पण माणसं आनंदी होते. 2 मराठी नटांनी एक फार मजेशीर किस्सा त्यांचा त्या काळातला सांगितलेला आहे की त्या काळामध्ये असं काही तंत्रज्ञान नसताना नाटक आलं आणि सगळं गाव ते नाटक पाहायला जमा झालं, कारण दुसरं करमणुकीचं काही साधन नव्हतं. आणि त्या नाटकामध्ये असं दृश्य होतं की ते हिरोनं ते व्हिलनवर असं पिस्तूल रोखलेलं आणि तो त्याला म्हटला की मी आता तुला गोळी घालून ठार करतो. त्यानं असं म्हणायचं, मागून एकानं फटाका वाजवायचा, कारण हे माईक वगैरे नव्हते. असं ते सीन होतं आणि सगळे लोक नाटक पाहायला बसले. तो हिरो त्या व्हिलनला असं म्हटला, मी तुला आता गोळी घालून ठार करतो. आणि असा पाऊस नुकताच येऊन गेलेला, मागच्याला काही काडी पेटे ना, म्हणजे फटाकाच पेटे ना त्याला. आणि हा तर म्हणून बसलेला, मी तुला गोळी घालतो. बरं, व्हिलनला माहीत होतं ठो आवाज झाल्याशिवाय पडायचं नाही, आणि मागच्याला तर फटाका पेटे ना. व्हिलन असाच उभा, हिरो पिस्तूल धरून कंटाळला. लोकांना वाटलं गोळी गुंतली असेल, आत्ता सुटेल मग सुटेल, आणि याचा आपला प्रयत्न सुरू. डायरेक्टरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला, म्हणून त्यानं हळूच पडद्या खालून सुरा सरकवला आणि तो त्या हिरोला असं म्हटला, आज जरा अडचण आहे, यानं मार यानं मार. आता हिरो होता, हुशार होता तो, त्यानं ते पिस्तूल फेकून दिला, सुरा उचलला आणि तो त्या व्हिलनला असं म्हटला, तू इतका दुष्ट आहेस, तू गोळी वाया घालण्याच्या सुद्धा लायकीचा नाही, आज मी तुला सुऱ्यानं मारतो म्हणे. त्यानं असा सुरा पकडला आणि सुरा उगरल्याबरोबर मागून आवाज आला, ठोक. तुम्हाला सांगतो, व्हिलन हसत खाली कोसळला. हिरो हसायला लागला, आलेले सगळे लोक हसायला लागले. पण दुसऱ्या दिवशी पेपरात या चुकीची बातमी कुठं आली नाही. याचं कारण हे होतं, आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे, आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत. आम्हाला आनंद सुद्धा नीट भोगता येत नाही. आमच्या मुलीला 70% मार्क्स पडले. तिनं घरी येऊन सांगितलं, मम्मी पप्पा मला 70% मार्क्स पडले. अरे वा वा बाळ, छान झालं. थोड्या वेळ ते म्हणतील, हळूच शेजारी जातील, तुमच्या याला किती येतो? 80 आहेत. अरे वाईट झालं, आमच्यापेक्षा 10% जास्त आहे. म्हणजे दुःखी कसं व्हायचं, स्पर्धेमध्ये काय करायचं, आपल्यामध्ये असे अनेक विकार दडलेले असल्यामुळं ही आपल्यामध्ये एक अडचण आहे. जुन्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे.
की काही मनोरंजन नसताना ते लोक आनंदी होते. मग तो जुना टीव्ही आला, तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, तुम्हाला माहित असेल, तो भला मोठा टीव्ही आला. तो टीव्ही पहिल्यांदा पाटलाच्या वाड्यामध्ये आला, कारण जे काही यायचं ते पाटलाच्या वाड्यातच यायचं पूर्वी. म्हणजे आता आरक्षण सुद्धा पाटीलच मागायला लागले. म्हणजे मी काही त्या विरोधातला नाही, पण सांगतो का मागायला लागले तो ते संशोधनाचा विषय आहे. पण मग तो टीव्ही ठेवला, सगळं गाव जमा झालं. टीव्हीला कोणीतरी हार घातला, नारळ फोडला टीव्हीच्या समोर, उदबत्त्या लावल्या, ते चित्र सुरू झालं. अहो, गावातल्या लोकांना इतकं आश्चर्य वाटायला लागलं, हे कोण कुठले माणसं हलतायत, एकमेकांना मारतायत, घोड्यावर बसतायत. ते म्हणजे नवीनच तंत्रज्ञान. लोकांना इतकं आश्चर्य वाटायला लागलं, कुठून हे सगळं आलं असेल. आणि मग ज्या घराची परिस्थिती जरा बरी आहे त्या घरामध्ये ते सगळे टीव्ही यायला लागले ब्लॅक अँड व्हाईट. त्या काळामध्ये त्या टीव्हीमध्ये एकच चॅनल होता, सह्याद्री नावाचा. आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्या काळामध्ये एक मालिका असायची, मला वाटतं तिचं नाव आमची माती आमची माणसं. आता जर तोच कार्यक्रम पुन्हा सुरू करायचं ठरलं तर आमची माणसं आणि त्यांची झालेली माती. आता ती कुणी केली हे सांगायला नको, आचारसंहिता आहे. नाही तर असं ते सुरू करावं लागेल. पण ते कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी व्हायचे, छान असायचं. त्या निवेदिका यायच्या बातम्या सांगायला. बरं, त्या सरकारी निवेदिका होत्या, म्हणजे त्यांना जेवढा पगार तसा चेहरा त्यांचा होता. आणि विशेष म्हणजे ते मेकअप करत नसायच्या, कारण टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट होता, म्हणजे उपयोगच नव्हता. काही लावलं तरी ते काळं किंवा पांढरंच दिसायचं. आता काही विचारूच नका, म्हणजे टीव्ही रंगीत, यांचा चेहरा रंगीत, त्यामुळे पाहणाऱ्याचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते, बाकी काय. त्याचे डोळे काय रंगीत होत नाहीत. आणि मग त्या यायच्या, आपल्या शांत चेहऱ्याने यायच्या. मग दुःखाची बातमी तसाच चेहरा, आनंदाची बातमी तसाच चेहरा. मग पाहणारे तशाच चेहऱ्यानं पाहिजे, काय त्यात बदल नसेल. असं घराघरामध्ये असं स्थितप्रज्ञपणे सगळं चाललेलं असायचं. बरं, त्या चॅनलवर काय भ्रष्टाचाराच्या बातम्या नसायच्या. म्हणजे त्या काळात भ्रष्टाचार नव्हता असं नाही, चॅनल सरकारी होता, सांगण्याची अडचण होती. बरं, चित्र कधी स्थिर नसायचं, चित्र हलायचं. त्यामध्ये मुंग्या यायच्या, लाटा उसळायच्या. म्हणजे त्या बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील, तरी त्या हलायच्या. लोक म्हणायचे याच हलतायत, हवामान कशात शांत राहील. म्हणजे आमच्या जुन्या अनेक लोकांच्या मुंड्या ज्या हलतात ना, अशा 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 अशा. मला शंका आहे ते कारण असावं, चित्र ॲडजस्ट करण्यासाठी ते असं असेल बहुतेक. ते आता कोणाच्या हलत नाही, आता स्थिर आहे. म्हणजे पूर्वी हलणे हा विकार होता, आता स्थिर राहणे हा विकार आहे. कारण ते सगळं इतकं छान आहे की त्याहून नजरच हटत नाही. त्यामुळे अगदी ताट झालेल्या आहेत मुंड्या, पूर्वी हलायच्या. हा सगळा बदल होत गेला. आणि मग त्या स्लॅबवर वगैरे एक अँटेना असायचा ताड्यांचा, त्याच्या शेजारी एखादा बांबू ठेवलेला असायचा हलवायला, चित्र ॲडजस्ट करायला. मग आठवड्यातून एखाद्या दिवशी रामायण महाभारत मालिका असायची. मग ती मालिका पाहायला सगळं रस्ते सुनसान सामसूम, ज्याच्या घरात टीव्ही आहे सगळी गल्ली त्या घरामध्ये जमा व्हायची टीव्ही पाहायला. मग टीव्ही ते मालिका सुरू होण्याआधी ते व्यवस्थापन केलं जायचं. एकाला दरवाजात उभं करायचे, एकाला मालदोर उभं करायचे. मग चित्र जास्त हलायला लागलं की ते प्रेक्षक ओरडायचे त्या दरवाजातल्या, त्याला सांग फिरव फिरव, डावीकडे फिरव. तो लगेच ओरडायचं, ते फिरव रे. ते लगेच बांबून असं ते काड्या फिरवायचं. झालं का स्थिर, झालं का स्थिर. दोघांमध्ये आरडाओरडा. चित्र स्थिर व्हायचं तोपर्यंत मालिका संपलेली असायची. मग वरचा म्हणायचं पुढचा एपिसोड मी पाहणार, तू खाली व्हायचं, तू वर तू खाली, असं सगळं छान असायचं. पण मला वाटतं चित्र जरी कृष्णवर्णीय दिसत असलं तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र हा रंगीत असायचा. कारण माणसं सगळं निगुतीनं पाहायचे, आनंदानं पाहायचे, छान पाहायचे. ते छान पाहणं आता आमचं राहिलं नाही. आमची नजर आता पांगली. आता रिमोट आले, आमच्या चंचलपणाला वाव मिळाला. आम्ही एक चित्र कधीही स्थिर असं पाहत नाही. सुदैव अजून व्याख्यानमालेमध्ये रिमोट नाही, नाही तर तुम्ही व्याख्याते सुद्धा बदलून टाकाल. एका दिवशी 5 बोलवायचे, एकाचा माईक बंद करायचा, तू आता थांब, तू बोल बाबा. काही भरोसाच राहिला नाही. कारण एकच ठोकळा 1.5 तास बोलतोय, मध्ये जाहिरात नाही, काय नाही. आणि हे काय चाललंय बो, असं काही दिवसांनी वाटू शकतं. तर ते रिमोटनं माणसाच्या चंचलपणाला वाव मिळाला. आणि आता तंत्रज्ञान इतकं पुढं गेलंय. काल परवा मी पेपरात बातमी वाचली, आता एक नवीन टीव्हीचं मॉडेल येते, तुमच्यापर्यंत येईल, की आता रिमोटची गरज नाही. पाहणारानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार टीव्ही, तुम्हाला सांगतो. आता शंका आहे काय, पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं हा प्रश्न आहे. ते त्याच्याबरोबरच पाठवायचं, काहीतरी सोय असेल. आता नवीन तंत्रज्ञान विज्ञान हे सगळं आहे. आणि हे कमी होतं म्हणून की काय, मोबाईल नावाचा प्रकार आला. तुम्हाला सांगतो मोबाईल अजिबात वाईट नाही, मोबाईलचा उपयोग हा चांगलाच आहे. व्हॉट्सअपमधून हरवलेली माणसं सापडतात, पैसे जमा होतात, आपल्या चांगल्या कार्यक्रमाची जाहिरात त्या ठिकाणी केली जाते. तसे वाईट प्रकारही होतात. हिरवी वादळं आहेत, भगवी वादळं आहेत, निळी वादळं आहेत. आम्ही धर्मांध होतो, त्यातून धर्माधर्मामध्ये भांडणं लागतात, दंगलीसाठी माणसं गोळा केले जातात. असे उपयोग त्या समाज माध्यमाचे वेगवेगळे आहेत. पण जसा आपण मोबाईल वापरू, म्हणजे
आता तंत्रज्ञानाला आपल्यावर आरूढ आपण दिलं हे वाईट आहे. आपण तंत्रज्ञानावर आरूढ व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही. मोबाईल आला, त्याचा परिणाम असा झाला सगळे मोबाईल वापरायला लागले. आता तुम्ही मला सांगा, पूर्वीचं घर, आमचे आजी आजोबांच्या वयाचे काही लोक इथं आहेत, पूर्वीचं घर तुम्ही जर आठवलं तर वडील उठल्याबरोबर पटकन स्नान करायचे आणि देवपूजेला बसायचे. आई उठल्याबरोबर पटकन स्नान करायची, तुळशी वृंदावनासमोर उभी राहायची, तुळशीला पाणी घालायची. आमच्या घरातली थोरली ताई उठल्याबरोबर अंगण झाडायची, अंगण सारवायची. आणि घरातला तरुण मुलगा हा पहाटे उठून व्यायाम करायचा. हे पूर्वीच्या घरातलं चित्र होतं. आता तुम्ही मला सांगा, आपल्या घरासहित पहाटे उठल्याबरोबर आपण काय करतो? आधी मोबाईल पाहतो, कारण जगाची काळजी आहे. मी झोपल्यावर काय झालं असेल? आता तू झोपला तिथंच जग छान राहिलं बाबा. तू झोपणंच गरजेचं होतं, कारण तूच एवढा उपद्रवी आहे की तू झोपला जग शांत झालं, काही गरज नाही पाहत. पण ते पटकन घ्यायचं की लगेच व्हॉट्सअप उघडल्याबरोबर लगेच रात्री गावातला कोणतरी गेलेला असतो, त्याचा फोटो येतो. हे रात्री गेले, ओळखीचे असो नाही तर नसो, भावपूर्ण श्रद्धांजली, 4-5 फुलं टाकून द्यायच्या. आता ते फुकटच आहेत, 10-12 टाका, काय फरक पडत नाही. त्याला काही जास्त रिचार्ज लागत नाही. त्याच्या खाली लगेच दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे. म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. हे वरचेच फुलं याला खाली टाकून द्यायचे. मेला तरी तेच, आलं तरी तेच. भावना नाही, संवेदना नाही. आणि असा आभासी दिवस आमचा सुरू होतो. आणि माणसं वास्तव जगाकडे पाहतच नाही, कायम त्या आभासी जगामध्ये आनंद मिळवता मिळवता ते वास्तव जगापासून दूर जातात. आणि ज्यावेळेस ते भानावर येतात त्यावेळेस ते पूर्ण आभासी झालेले असतात. असे अनेक माणसं आहेत, चेहरे हरवलेले अनेक माणसं आहेत. तंत्रज्ञानानं आपल्याला चेहरा दाखवायला पाहिजे, पण माणसाच्या वागण्यानं आपला चेहरा आता हरून गेलेला आहे. तुम्हाला सांगतो, पूर्वी वडील घरी आल्यानंतर संध्याकाळी मुलगा धावत जायचा, बाबा आले बाबा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे. दिवसभर पोराची भेट नसायची. पोरग पटापट बापाचे मुके घ्यायचा. थांबायचं ना, कारण वक्त्याला थांबवण्याचे अनेक प्रकार असतात. मला वाटलं त्यातला असा एखादा आहे की. मग बापाला पाहिलं की पोरग धावत जायचं, पप्पा आले पप्पा आले, बाबा त्याला उचलून घ्यायचे. बापलेकाची भेट व्हायची, आई पाहायची. दिवसभर बापलेक भेटलेले नाहीत. आताही परिस्थिती बदलली असं मी म्हणत नाही. आताही पप्पा येतात, मुलगा धावत जातो, पप्पा आले पप्पा आले, पप्पा त्याला उचलून घेतात. हे त्यांच्या खिशातला मोबाईल घेतं पळून जातो. म्हणजे ज्या पप्पाच्या खिशात आता मोबाईल नाही, त्याच्याकडे मुलं सुद्धा येणार नाही तुम्हाला. आणि हे दिवस कोणी आणले? ते आपण आणले, आम्ही आणले. किती वापरू द्यावं कुणाला याचं भान आम्हाला राहिलं नाही. त्यातला हा प्रकार आहे. आम्ही त्या आभासी जगात पूर्ण हरून गेलो. सगळ्याचे फेसबुक अकाउंट आहे. अपवाद असेल कोणी, माणसं तोंडाला फेस येऊस तर फेसबुक खेळतात. बरं, फ्रेंड्स मिळवण्यासाठी अनेक कौशल्य आहेत. आपला चेहरा चांगला नसेल, एखादा दुसरा सुंदर चेहरा टाकायचा. म्हणजे ते पाहून फ्रेंड रिक्वेस्ट जास्त येतात. प्रत्यक्ष पाहिल्यावर बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी. अरे हे पाहून फ्रेंड रिक्वेस्ट आणि हे तर वेगळंच निघालं काही. प्रोफाईल खोटा लिहितात. जागतिक चिंतेची आम्हाला सवय लागली आहे समाज माध्यमामुळं. आमच्या इथं ताई बसल्या, तुम्ही एक गंमत करा, आता गेल्यावर तुमचा फोटो टाका फेसबुकवर, असेल फेसबुक तर, आणि खाली एकच ओळ लिहा, मला सर्दी झाली, एवढंच लिहा. तुम्ही लिहून बघा आणि फक्त 1 तास गंमत बघा. 1 तास तुम्हाला सांगतो, संबंध नसताना, ओळख नसताना जगातील हजारो पुरुषांचं तुम्हाला कमेंट्स येतील. सल्ले, मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याचा काढा प्या, त्याचा मलम लावा. आणि घरात बायको शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही तुम्हाला सांग. अरे तिला एखादी गोळी आणून दे ना. कोण कुठली अनोळखी बाई, तिला सल्ले, मॅडम असं करा तसं करा. तुम्हाला माझ्या कार्यक्रम संपल्यावर डॉक्टर साहेबांना मी एक कमेंट्स दाखवतो. काय कमेंट्स आली, आमच्या ताईचीच कमेंट्स आहे. ती सांगते हेच होतंय, आमचे दिवसभर याच्या त्याच्या पंचायती करतात, इकडे ॲडमिट व्हा, हे करा ते करा, पण मी आजारी असलेलं यांना कधी कळत नाही. ही जागतिक चिंता आहे. आमच्या तरुणांची सख्खी बहीण लग्नाची आहे, लग्न झालेलं नाही, त्यांना काय वाटत नाही त्याचं. ऐश्वर्या रायचं लग्न झालं, यांना फार दुःख झालं. त्या दिवशी या देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला, हिचा संसार सुखाचा हो. आता ते त्याच्याशी नाही तर तुमच्याशी लग्न करणार होते का नाही? मग जे आपल्यापर्यंत येत नाही, जे आपल्याच्यानं मिटलं जात नाही, असं दुःख उरावर घेऊन तुम्ही जगता कशाला, हा फार मोठा प्रश्न आहे. पण आता ती सवय आम्हाला लागली. ताजमहालाच्या भिंती आता काळ्या पडणार आहेत प्रदूषणानं, फार चिंतेत पडला हा. अरे ते पाहून घेतील ना, केजरीवाल आहेत, मोदी साहेब आहेत, पाहून घेतील. तुझ्या घराच्या भिंती काळ्या पडायला लागल्या, तिकडे बघ, तिकडं कोण पाहिजे, पण जवळचं पाहिजे. म्हणून आज अनेकांची जी तक्रार आहे
जग सुधरत नाही, जग सुधरत नाही, जग सुधारायला पाहिजे. मित्रांनो, जग स्वच्छ व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर आधी आपल्या पायाजवळची जमीन आपण स्वच्छ केली पाहिजे, तर जग स्वच्छ होईल. विनाकारण जगाचं काय, समाजाचं काय मोठमोठ्याला गप्पा मारायच्या, त्याला काही अर्थ नसतो, पोकळ असतं. आम्हाला चळवळ करायची, आंदोलनं करायचे समाज माध्यमातून. काय होतं, चळवळी आणि आंदोलनं केल्यानं आजपर्यंत या देशाचा इतिहास असा आहे, जेवढ्या चळवळी झाल्या, जेवढे आंदोलनं झाले, त्यानं फक्त सत्ता बदलली, व्यवस्था बदलली नाही. सत्ता बदलू शकते, व्यवस्था तीच आहे. व्यवस्था कोण बदलेल, पण याचं आम्हाला भान नाही. आणि त्यातली त्यात आम्ही त्या आभासी जगामध्ये इतके रमून जातो. अहो, माणसं आता इतके विनोद त्यावर यायला लागलेत, म्हणजे विनोदाच्या पलीकडे सगळं केलंय सगळं आता. म्हणजे एक मनुष्य व्हॉट्सअप खेळता खेळता चुकून शेजाऱ्याच्या घरात गेला, त्याच्या लक्षातच आलं नाही, ते गेला बसला सोफ्यावर. आता तिथल्या आमच्या ताई टीव्ही पाहत होत्या, कुठली तरी छान सिरियल सुरू होती, तर त्यांना वाटलं हे आपले आले नेहमीप्रमाणे. नाही, आता तिकडं कशाला पाहायचं, इकडं जर नजर गेली आणि हे चुकलं तर यांचं काय. टीव्हीतलं पात्र जास्त महत्वाचं आहे. हे कुठं जातील, 2 दिवस फिरतील, इथंच येतील. बसले व्हॉट्सअप खेळत बसले. त्या घराचे खरे मालक आले फेसबुक खेळत, आणि ते यांना पाहून दचकले, मोठ्यानं ओरडले, सॉरी मी चुकून तुमच्या घरात आलो. हे असं सगळं पलीकडं 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 चाललंय. मग आता इंस्टाग्राम आहे, आमच्या तरुण तरुणींचं इंस्टाग्राम आहे. आता इंस्टाग्राम म्हणजे ते पालक नसलेलं वधूवर सूचक मंडळच आहे, पालकांची गरज नाही. ज्या राज्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे, मुलांचा जास्त आहे, जिथं लग्न होत नाहीत, त्या राज्यातली मुलं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, चुकीचा फोटो टाकतात, चुकीचा प्रोफाईल लिहितात. मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी प्राध्यापक आहे, मी बागायतदार आहे, मी उद्योगपती आहे. आमच्या मुली ती फ्रेंड रिक्वेस्ट पाहतात, त्यांना वाटतं कर्तृत्ववान तरुण आहे, फसतात. चॅटिंग नावाचा रम्य प्रकार सुरू होतो, आणि मग गुपचूप लग्न करून ती तरुणी आई वडील परवानगी देत नाहीत म्हणून आई वडिलांना न सांगता गुपचूप परराज्यामध्ये पळून जाते. तिथं गेल्यानंतर ती ह्या तरुणाला भेटते, आणि त्या तरुणाला भेटल्यावर ते वास्तव तिच्या लक्षात येतं, हा डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, उद्योगपती, बागायतदार काही नाही, हा मवाली आहे, हा गुंड आहे, हा गँगस्टर आहे. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या पोलिसांचा रेकॉर्ड पहा, यावर्षी आपल्या 100च्या वर मुली अशा परराज्यात जाऊन उद्ध्वस्त होऊन परत आलेल्या आहेत, उद्ध्वस्त होऊन. म्हणून मी माझ्या ताईंना विनंती करतो की आभासी जगातलं काही पाहू नका, सगळं खोटं असतं. खोटं खोटे, माहिती खोटी, त्यावर विसंबून राहूच नका, पण राहतात. मग असं राहिलं की तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आमच्या आईचं त्या गावात काय होत असेल, तुम्हाला चांगले कपडे मिळावेत म्हणून स्वतः फाटके कपडे घातलेल्या वडिलांचं काय होत असेल, त्यांना गावात वरमान करून चालता येत असेल का, याची सुद्धा तमा आम्ही बाळगत नाही. हे आजचं दुर्दैवी आहे, आणि हे आभासी जगामुळे जास्त वाढलेलं आहे. म्हणून हे इकडं तिकडं नाही, आमच्या जवळ पहा, आमच्या मुलीकडे पहा, शेजारच्या मुलीकडे पहा, हे सांगा. नका त्या इंस्टाग्रामच्या नादी लागू, नका त्या फेसबुकच्या नादी लागू, नका त्या व्हॉट्सअपच्या नादी लागू, कारण त्यावर येतं ते सगळं आभासी आहे. त्यातून आपण बाहेर आलं पाहिजे. मग त्यातून बाहेर आलं नाही की अपेक्षा भंग होतो, आम्ही दुःखी होतो, आयुष्यभर दुःखी होतो. त्यातली त्यात आमच्या मुलाला मार्क्स पडले पाहिजे. आता रशियातला मार्क्सवाद गेला, आता भारतातल्या पालकांमध्ये मार्क्सवाद वाढलेला आहे. माझ्या मुलाला किती मार्क्स पडले पाहिजे, 90च्या पुढे. 5वीला 70 असतील, 6वीला 72 असतील, 9वीपर्यंत तो जर 70च्या आसपास घोटाळत असेल, त्याला 10वीला किती पडतील, 70 ते 80च्या दरम्यानच पडतील ना, 90 पडतील कुठून, पडलेच पाहिजे, इतकी अपेक्षा आहे, लादतात त्याच्यावर. आत्ता मध्ये 12वीचा निकाल लागला, आणि मला समजलं आमचा एक मित्र रडतोय का, मुलाला खूप कमी मार्क्स पडले, म्हणून आम्ही सांत्वनाला त्याच्या घरी गेलो. आता ही सांत्वनाची नवीन जागा झाली, फळं वगैरे न्यायचे नाही, फक्त समजून सांगायला जायचं. तर तो रडत होता, त्याची पत्नी रडत होती, आणि आता आईबाप रडतायत, आपण थोडं रडलं पाहिजे म्हणून मुलगा रडत होता समोर बसून. आता आम्ही गेल्यावर वातावरण अगदीच गंभीर होत. म्हटलं इथं आता चहा मिळणं सुद्धा अवघड आहे. मग मी त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो, त्यांनी एकदम डोळे पुसले, पत्नीला म्हटले चहा ठेव. चहा वगैरे झाला छान, आम्ही बाहेर निघून आलो. मी काय बोललो त्या वडिलांच्या कानात, एवढंच म्हटलं की बाबा, कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. तुझ्या डोक्यात काय नाही, पोराच्या डोक्यात कुठून येईल. तुझे आणि आईचे दोन्ही मिळून मार्क केले तरी पोरा इतके होत नाहीत. तुम्ही कशाला त्याच्यावर बळजबरी करताय? पैसे आहेत म्हणून त्याला कोट्याला पाठवता का? त्याची इच्छा आहे का जाण्याची? तिथं जाऊन त्यानं काय करावं हे त्याला माहित आहे का? मग आत्महत्या होतात. मुलांना पुन्हा असं वाटतं आई वडिलांनी इतके पैसे घातले, आपण त्यांना कसं तोंड दाखवावं, आत्महत्या होतं. मुलाचं मन तुम्ही जाणून घ्या, त्याला कुठल्या, काय तुला आवडतं, काय आवडतं तुला,
तुम्ही जर 8-15 दिवसातून एकदा मुलांचे दप्तर जर उचकले ना, तर तुम्हाला समजेल त्यांना काय आवडतं. काही मुलींच्या वहीवर मेहंदीचे चित्र आहे, रांगोळ्याचं चित्र आहे. काही मुलांच्या वहीवर प्राण्यांचं चित्र आहे. ओळखायचे चित्रकला चांगली, याला ब्रश आणून द्या. काही मुलांच्या दप्तरामध्ये चेंडू सापडेल, अरे याला खेळायची आवड आहे. काही मुलांच्या दप्तरामध्ये स्क्रूड्रायव्हर सापडतो, चाकू सापडतो. तुम्ही तातडीनं शिक्षकांकडे जा आणि विचारा याच्या संगतीमध्ये कोण आहे. इतकं सजग आम्ही राहायला पाहिजे, मुलावर आम्ही लादलं नाही पाहिजे. मग आमचा अपेक्षाभंग जो होतो तो खरा तिथं होतो. आणि शाळेत तरी काय शिकवलं जातं? घोकमपट्टी केली जाते. आपण ते शिक्षणातून बाहेर आलेलो आहोत. व्यवहार ज्ञान कोणी शिकवायचं? बाहेरचं व्यवहार ज्ञान मुलं शिकतच नाही. आता 1 ते 100 इंग्रजी शिकतात मुलं, मराठी त्यांना समजतच नाही. 92 म्हणजे काय समजत नाही, 12 म्हणजे समजत नाही. त्याला जर तुम्ही साखर आणायला पाठवलं आणि त्या दुकानदारालाच जर इंग्रजी येत नाही, कुठून त्याचं 12 आणि याचं 12 याचं कुठून मेळ जमायचं? व्यवहार ज्ञान तर पाहिजे ना. मला आठवतं आमचे गुरुजी आम्हाला कायम एक गणित सांगायचे. एका हौदामध्ये 10 बादल्या पाणी होतं, 4 बादल्या गळाल्या, खाली किती राहिल्या? मुलं लिहायचे 6 राहिल्या. दुसऱ्या दिवशी ते विचारायचे 15 बादल्या होत्या, 3 गळाल्या, खाली किती राहिल्या? 12. एके दिवशी एका मुलानं उभं राहून विचारलं, गुरुजी रोजच गळत असेल तर त्याला तुम्ही सिमेंट का लावून घेत नाही? आता गुरुजींनी त्याला धापाटा टाकला, पण मला वाटतं त्या मुलाचं खरं होतं. कारण हौद गळायचाच बंद होत नव्हता. रोज तेच उदाहरण, हे व्यवहार ज्ञान झालं. तो मुलगा गणितात हुशार नसेल पण व्यवहारात हुशार असेल. एका सरांनी ज्यावेळेस वर्गामध्ये विचारलं, रस्त्यानं 10 मेंढ्या चालल्या, 2 मेंढ्या विहिरीत पडल्या, खाली किती राहिल्या? मुलांनी लिहिलं 8 राहिल्या. एका मुलानं लिहिलं 0 राहिल्या. सर म्हटले का 0 कशा राहिल्या? त्यानं सांगितलं मी मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मी हे खात्रीपूर्वक सांगतो, 2 मेंढ्या जर विहिरीत गेल्या तर बाकीच्या 8 वर राहू शकत नाहीत. आता यांनी हे हेडमास्टरांना सांगितलं. म्हणे असंच झालंय, चूक द्यायचं की बरोबर द्यायचं? हेडमास्टर म्हटले तुम्हाला मेंढ्या घ्यायला कोणी सांगितलं होतं? तुम्ही शेळ्या घ्या, गाया घ्या, नको दे. आता यानं काय प्रॉब्लेम सुटला का? नाही सुटला. मग आमचं शिक्षण जर व्यवहार ज्ञान पूर्ण करायला पुरेसं नसेल तर आमच्या मुलाचं व्यक्तिमत्व नेमकं शाळेत कसं घडतंय हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही शिकतो ते शिक्षण जगण्यामध्ये जे संकट येतात त्याच्याशी संघर्ष करायला ते ताकद देतं का आम्हाला? हा फार मोठा प्रश्न आहे. तुम्हाला नोकरी मिळेल, उपजीविका तुमची भागेल, पण ते शिक्षण तुमच्यावर संकट आल्यानंतर तुम्हाला छाती ठोकपणे उभा राहायला मदत करतं का? आजचं शिक्षण हा प्रश्न आहे. तुम्ही प्राथमिक शाळेपासून घ्या, फार गमती आहे. गुरुजींना शिकवायला वेळ नाही. आता त्यांनी एक मोर्चा काढला होता काहीतरी, काय आम्हाला शिकू द्या नावाचा मोर्चा काढला. आम्हाला शिकू द्या म्हणजे गुरुजींना शिकू द्यायचं नाही, शेतकऱ्याला पेरू द्यायचं नाही, कामगारांना काम करू द्यायचं नाही. असं या देशात घडतंय का? खूप काम, खूप. मग एक साहेब वर्गात आले, त्यांनी गुरुजींना विचारलं सगळ्यात हुशार मुलगा कोण आहे? म्हणे तो कोपऱ्यातला आहे, उभा राहा. मग साहेबांनी त्याला विचारलं 7 किती? तो म्हटला 35. साहेब म्हटले सगळ्यात हुशार? गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे बाकी सारे मुलं 35च्या आतच म्हणतात, हा निदान 49 पर्यंत आला आहे. आणि तुम्ही जसं आम्हाला शिकवायला वेळ द्याल तसं आम्ही याला 49 पर्यंत आणणार. हे गमती आहे. आता परीक्षा नाही म्हटले पण परीक्षा तर दिसत आहेत सगळी. काही ती नोंद वही नावाचा प्रकार आलेला आहे, आलाय ना बरोबर? नोंद करायची वर्षभरात, ही मुलगी छान खेळते, हा उजव्या हाताने चेंडू टाकतो वगैरे. आणि प्रशासनानं एक सांगितलंय शक्यतो नकारात्मक नोंद करायची नाही, मुलांच्या बालमनावर परिणाम होतो. आणि एकदा गंमत झाली की एका मुलानं वर्गामध्ये दुसऱ्याची कंपास पेटी चोरली. आता गुरुजींना वाटलं याची नोंद काय करावी, हा चोर होणार आहे असं तर लिहिता येणार नाही. हेडमास्तरांनी त्यांनी विचारलं असं झालं काय केलं पाहिजे? ते म्हटले तुमचा वर्ग आहे, तुम्ही पाहून घ्या, काही अनुदान वगैरे आलं तर मी आहे. ज्याचे कामं त्यांनी केले पाहिजे. मग गुरुजींनी शांतपणे त्याची नोंद केली. सदर हो मुलाला मित्रांच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. आता हीच वही जर 8वीच्या मॅडमकडे गेली आणि त्यांनी जर वाचलं, अरे वा याच्या छंदाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांची पर्स सुद्धा तुम्हाला सांगतो जागेवर राहणार, अशी परिस्थिती आहे. असं ते शिक्षण आहे. कोण कोणाला फसवतंय तेच समजत नाही. हाच मुलगा माध्यमिकला जातो, माध्यमिक संस्कार होण्याचं वय आहे. तिथं जर सरांनी, नागरिक शास्त्राच्या सरांनी जर विचारलं राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि हा जर म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं? आता चूक द्यायचं की बरोबर द्यायचं? आता बरोबर द्यावं. चूक द्यावं तर तो म्हणेल सर टीव्ही पाहता की नाही, तिकडे गंमत सुरू आहे सगळी. आता ते खरं आहे. आमच्या मॅडम किंवा सर शिकवतात मुलांना,
की 18 पूर्ण झालं की मतदानाचा हक्क प्राप्त होतो. मग मुलगा घरी जातो, मतदानाचा दिवस उजाडतो, त्याचं लक्ष असतं आईकडं वडिलांकडं. आता आई जाऊन येते मतदानाला, वडील काही जात नाहीत, 5 वाजले तरी जात नाहीत. मग याला शंका येते, यांना 18 पूर्ण व्हायला काही मिनिटं बाकी आहेत का? आता खरं मतदान कधी सुरू होतं? 5 नंतर. हातामध्ये काहीतरी प्रलोभन दिलं जातं, फुकटची गाडी येते. ज्यांच्या दारामध्ये 4-4 गाड्या उभ्या आहेत ते दुसऱ्याच्या गाडीत मतदानाला जातात. याच्या इतकं लोकशाहीचं दुर्दैव काही नाही. त्यापेक्षा जाऊ नका. असं जायचं असेल तर जाऊ नका, स्वाभिमानानं जा. एखाद्या सरपंचानं जर एखाद्या ग्रामस्थाला जर 100 रुपये दिले निवडणुकीमध्ये आणि नंतर तो ग्रामस्थ जर सरपंचांना म्हटलं आमच्या गल्लीमध्ये देवा नाही, ते म्हणतील तुला त्यावेळेस दिले होते ना 100, त्यातल्या 20 रुपयाचा घ्यायचा ना बल्ब. हे जे सगळं आम्ही विकलो जातो हे फार वाईट आहे. वाईट, हे लोकशाहीचं वाईट लक्षण आहे. आणि शाळेत नेमकं काय शिकवलं जातं हे शाळेपासून रुजलं पाहिजे. महात्मा गांधी शिकवतात, लोकमान्य टिळक शिकवतात, शिकवले पाहिजे. सावरकर शिकवा, वल्लभभाई पटेल शिकवा. अण्णा हजारे का शिकवले जात नाहीत? ते जिवंत आहेत म्हणून? आमच्याकडे गेल्यानंतर माणूस थोर होतो का? शिक्षकांनीच त्याची माहिती द्या ना. हे काय वास्तव आम्ही शिक्षणात का शिकवत नाही? मग हेच पोरं असे माध्यमिकमधून हळूहळू ते महाविद्यालयात येतात. आता इथं तर उच्च शिक्षणामध्ये उच्च कोटीची लबाडी सुरू आहे. म्हणजे मुलगा ॲडमिशन घेतो, सरांना सांगतो मी येणार नाही, मी कोचिंगला जाणार. आता सरही सांगतात जा बाबा, कारण विद्यार्थीच जर आला नाही तर तेवढा पट होणार नाही, सरांचं पद राहणार नाही. म्हणजे गंमत पहा, पूर्वी शिक्षकांच्या हाती विद्यार्थ्यांचं भवितव्य होतं, आता विद्यार्थ्याच्या हाती यांचं भवितव्य आहे. तुम्हाला ठेवायचं की नाही आमच्या हातात आहे, नाही तर तुमचं पदच उडून जाईल. पट कमी झाले की पद उडाल. सरही म्हणतात ठीक आहे. मग हा मुलगा शिकतो, काय शिकतो त्या उच्च महाविद्यालयात? आपण पाहत नाही का? वाचनाची त्याला आवड आहे का? परीक्षेच्या त्या जंजाळात तो गुंतलाय का? गुणाला तो किती महत्त्व देतोय? बरं, आजची मुलं काय माठे आहेत असं मी म्हणत नाही, स्मार्ट आहे. आजची पिढी स्मार्ट आहे. एक मुलगा एका सरांच्या तासाला बसत नव्हता, सरांचं लक्ष होतं त्याच्याकडं. तो एका तासाला बसला मित्रांच्या नादानं, म्हणे याचा पेपर समोर आल्यावर पाहू, परीक्षेला येतो की नाही कोणास ठाऊक. पण तो परीक्षेला आला, 60 मार्काचा पेपर पहिल्या टर्मचा तपासला सरांनी. अहो त्याला 60 पैकी 59 मार्क्स पडले. सरांनी त्याला बोलून घेतलं, म्हणे बाळ तुझा 1 मार्क कुठे गेला? तो म्हटला सर मी चुकून तुमच्या एका तासाला बसलो होतो, तेवढाच 1 मार्क गेला म्हणे. आता हे असं कोणी तरुण मुलं असले तर तुम्ही असं करू नका, तुम्हाला एकच पडेल. कारण त्याच्यासाठी तेवढी बुद्धिमत्ता, कल्पकता, प्रतिभा, प्रज्ञा सगळं पाहिजे. असा एखादा मुलगा असतो. आहेत मुलं प्रतिभावान, पण ही पिढी नेमकी. बरं, आता मार्क्स पडले, समजा 55% पडले. मी डॉक्टर शार्दूलांना मागाशी विचारलं की तुम्ही किती साली वैद्यकीय पदवी घेतली? त्यांनी काहीतरी 92-93 सांगितलं. आणि त्यावेळेस सरकारी कॉलेजेस फार कमी होते. त्यांचं मेरिट मी विचारलं तर ते मेरिटनं जॉईन झाले होते. आता मेरिटची गरज आहे का? अजिबात नाही. आता 55% पुरेसे झाले. म्हणजे 55% पडले की 55 लाखाची बॅग घ्यायची, 55%चं पोरगं घ्यायचं, कॉलेजमध्ये जायचं, बॅग सहित पोरगं ठेवून घेतात, झालं डॉक्टर. आता मला भीती ही आहे, आता मला तर त्याचे उलटं मत माझं आहे की इतक्या कमी मार्कावले खूप डॉक्टर झाले पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही तुमची. आता ते दोघे क्लासमेट आहेत शेजारी बसलेले, आणि त्यांच्यामध्ये म्हणजे डॉक्टर शार्दूल मला येताना म्हटले ज्या हॉस्पिटलच्या बाहेर खूप गर्दी होती ते हे माझे मित्र आहेत. म्हणजे किती छान त्यांच्यामध्ये आनंद वाटला ते ऐकून. या युगामध्ये मला असं वाटतं ही 55-60% खूप मुलं सध्या मेडिकलला आहेत. आणि हे ज्यावेळेस 5, 6, 10 वर्षानं बाहेर पडतील त्यावेळेस या समाजाच्या आरोग्याचं काय होईल?